महाराजांची कीर्ती बेफाम पाल्या भल्यांना फक्त राहा गाम त्यांना कोण घालेली असने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं ग पगार कोण घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानले हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला हे नाव त्याचं आफजल खान हे नाव त्याचं आफजल खान जिथं जागतं जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतं चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोलदळ पायदळ फौजा फाटा लई बक्कळ अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा काफे चळचळ वाक्यात भेटेल त्याला चिडीत खेचित खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला खानाची सेना राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहुणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा गणी महाला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीला सांगावा खानानं हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची अन कधीला काही कल्पना युक्तीची हजी जी जी खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान धाभिमान महाण्याला कट्ट्यारीचा वार त्यानं केला खरं आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान एडबडला इतक्यात महाराजांना पोटा मंदी बिचवा खूप असायला वाघांना खानचा मारा केला टरा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा कोता बाहेर आला जी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद.